गडचिरोली जिल्ह्यातील ऐरी विधानसभा क्षेत्रात माजी कॅबिनेट मंत्री व आमदार धर्मराव आत्राम अनेक विकास कामाचे भूमिपूजन करीत आहेत। बाबा, किती कामं यावेळी मंजूर झाले आणि कोणकोणते कामाचे भूमिपूजन सध्या होत आहे? आज म्हणजे महत्त्वाचा जे योजना राज्य सरकारने जे घोषित केला होता त्यापैकी आपण पांदन रस्त्याचे काम इथे सिरोंचा तालुक्यामध्ये आपण सुरू केलेलं आहे। आता नगरम गावामध्ये ते जवळ 17 काम आहेत या तालुक्यामध्ये आणि इथे नगरमला मला वाटते 2 काम आहेत। दोन काम गरकापेटाला आहे, 9 काम शिरकोंडाला आहे, असं धरून 17 कामं मंजूर झालेले आहेत। जवळजवळ 2 ते 2.5 कोटीचा काम हा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। त्याचं उद्घाटन आज आपण केलेलं आहोत आणि लोकांना कामसुद्धा मिळेल आणि रस्तासुद्धा शेतामध्ये जाण्याकरता हा व्यवस्था एक राज्य सरकारने एक चांगला कार्यक्रम केलेला आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आज आपण भूमिपूजन केलेलं आहे। बाबा, सध्या नगरपंचायत सिरोंचा इथे राजकारण तापलेले आहेत आणि अजित पवार गटात शिंदे गटाचे 2 नगरसेवकांनी तुमच्यासमोर पक्षप्रवेश केला आणि कुठे ना कुठे सत्ता मिळवण्यासाठी हे समीकरण सुरू आहेत का? सत्ता म्हणजे ते नगरसेवक आमचेच होते, परंतु आपण तात्पुरता त्यांच्याकडे आपण कारण की त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे सेनाकडे ते आम्ही 2 उमेदवार त्यांच्याकडे आपण त्यांच्या सिम्बॉलवर आपण उभं केलं होतं, परंतु ते राष्ट्रवादीचेच आपले कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीमध्येच काम करत होते। तर त्या दृष्टीने आज ते वापस आमच्या स्वगृही परत आले तर ते आम्ही जे येणारे लोकांना स्वागतच करू आम्ही। आणि सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला शरद पवार गटाचे काही नगरसेवक समर्थन देत आहेत, तर अध्यक्ष कोणाचे नाही? आता कोण अध्यक्ष होईल काय होईल ते आता ते सर्व सदस्य बसतील आणि ते निर्णय घेतील, कोण अध्यक्ष होणार काय होणार। आता त्याच्यामध्ये मी काय हस्तक्षेप करणार नाही, परंतु ते सगळं जे 17चे 17 नगरसेवक बसतील, कोण अध्यक्ष होईल का, कोण काय उपाध्यक्ष होईल, कोण सभापती बनेल काय बनेल, असं हे सगळं ते बसून त्यांना चालवायचं आहे नगरपंचायत, मला नाही चालवायचं आहे। आणि त्या दृष्टीने ते तिथे बसून ते सर्व सन्मान्य सदस्य बसून ठरवतील कोणाला काय करायचं आहे। आणि मोठी एक विकास योजना नळ योजना जी आहे ते सिरोंचा किंवा ऐरी तालुक्याला भेटत आहे आणि तुमच्या माध्यमाने हे नळ योजना मंजूर झालेली आहे, काय म्हणतात? भामरागडचं मंजूर झालेलं आहे, त्याचं भूमिपूजन राहिलं आहे, पण काम सुरू करायला आम्ही सांगितलेलं आहे। ते जवळजवळ 53 कोटीचं काम आहे। तसंच एटापल्लीला 51 कोटीचं काम आहे। तसंच ऐरीला सुद्धा मंजूर झालेलं ते सुद्धा जवळजवळ एक 43 कोटीचं काम आहे। इथे सुद्धा 43 वर कोटीचं काम सिरोंचाला झालेलं आहे। मीटिंग झालेलं आहे, मला वाटते लवकरच ह्याचंसुद्धा काम एकदा मीटिंग झाला मंजुरी झालं की आम्ही ह्याचंसुद्धा भूमिपूजन करू आणि या 4 वर्षामध्ये राहिलेल्या 4 वर्षामध्ये हा नळ योजना सुरू करायचा प्रयत्न आमचा राहणार आहे। आपण बघू शकतो दृश्यामध्येही बाबा आत्राम जेव्हाही दुर्गम भागात दौरे करतात, मोठ्या संख्येत कार्यकर्ते किंवा बाबाचे प्रेमी नेहमीच बाबासोबत दिसतात आणि नगरपंचायत सिरोंच्यात राजकारण तापलेले आहे आणि ऐरी नगरपंचायतही काही दिवसानंतर राजकारण तापणार आहे आणि बाबा आत्राम हे प्रतिक्रिया देत होते। शिंदे गटाचे 2 नगरसेवक जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटात बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात प्रवेश केला। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली नगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।